मस्त शिजवून बिजवून हे केलं का चुले मस्त माज म्हणायला लागत. नाही तर गॅस जातो संपून. शिकवाय नको का आता द्या असं म्हणायला घ्यायची का. नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात काहीशी डायरेक्ट अशी होती आहे, कारण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहायला भेटणार आहेत आणि आपण गावरान पद्धतीची रेसिपी आणि गावरान पद्धतीचा तडका तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ती म्हणजे मोठी भांडी, मसाल्याचा सुगंध आणि घरात आलेली काही माणसे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आणि ते कशासाठी आले ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच दिसेल, कारण आज आहे आमच्या घरी जत्रा. पण हा फक्त जेवणाचा कार्यक्रम नाही, तर आजचा दिवस कसा जातो ते मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे. चला तर मग सुरुवातीपासून पाहूया. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला लागणार आहे. चला तर मग कंटिन्यू करूयात. इथं मस्त खरपूस असे कांदे चुलीमध्ये भाजले गेलेले आहेत. आपण नॉर्मली इतर वेळेस कसे गॅसच्या फ्लेमवर भाजतो ते नाही, ते इथं एकदम चुलीमध्ये भाजलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, एकदम गावरान पद्धतीचा बेत आहे आज. आता घेतले गॅसवर भाजून, आता चुले मस्त फोडणी बिडणी द्यायचं, भाकरी चुलेवर करायच्या. आपलं बरं आहे असंच गावरान पद्धतीचं. लोक लय हायफाय करत असले तर आपलं बरं आहे असं एकदम साधा आणि गावरान. पहिले जुन्या लोकांमध्ये चवीला पण चांगलं लागतं, चवीला चांगलं लागतं. उशी बाजरी घालायची, उशी तांदूळ घालायचं समा डावाला. असं भाजून घ्यावं लागतं, वाटण बिटण. लोक म्हणतात आम्हाला माहीतच नाही झालं का. चांगलं लागतं मग खरपूस. खरपूस लागतं. भाजून बुजूनच वाटणाचा कार्यक्रम. नाही तर कसं तसं कच्चं घालून नाही छान वाटत. या ठिकाणी भरपूर असा कोथिंबीर आहे. इथं या ठिकाणी थोडे फुटाणे घेतलेत. या ठिकाणी गावरान पद्धतीचा हा लसूण आहे आणि या ठिकाणी थोडेसे तांदूळ भाजले. आता हे तांदूळ का टाकतात हे तुमच्याकडं टाकतात का नाही हे माहीत नाही, पण आमच्या इकडं करतात यूज थोडंफार. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम चुलीवर भाजलेले कांदे, एकदम काळे काळे खरपूस भाजलेले आहेत. आणि या ठिकाणी थोड्याशा लाल मिरच्या भाजलेल्या आहेत आणि अद्रक आहे. आणि या ठिकाणी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही मिक्स आहे. आता हे सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ते फोडणी देणार आहोत त्याची सगळ्याची. पाहू शकता अशा पद्धतीचं मस्त शिजवून बिजवून हे केलं का चुले मस्त माज म्हणायला लागत. नाही तर गॅस जातो संपून. शिकवाय नको का आता द्या असं म्हणायला. जत्रा आहे लक्ष्मी आईची, मसोबाला कोंबडा कापलाय, लक्ष्मी आईला कापलाय. चुलेव मस्त केलंय आम्ही, चुलेवच करणार आहे. आणि आता भाकरी पण चुलेव करणार आहे मी स्वतः. बघा किती भारी. चुलीवरलंच चांगलं लागत. शिजलंय का ते? शिजला असेल म्हणून त्याला म्हणलं होतं देव काय. आता आपण देवाला जाऊयात, जसं आईने सांगितलंय तसं मस्तपैकी. वरून जायचं खालून. लाकडं मध्ये टाकी.
पाया पडून येऊ मग फोडणीला टाकू मग ते उकळून जरा वेळ आणि मग 5 वाजता झाकण भाकरी ठेवा ना करू. त्याच्यावर. मस्त भाकरी बिकरी करू चुलीवरच करायचं ना. हा चुलीवरच करायचं. हा आधी करून ठेवून नंतर उरलेल्यांना बाकीच्यांना आलं. 4-5 लागल्या तर करू गॅसवर आहे का नाही बाकीच्या करू चुलीवर. कायला हार पडतो कसा नाही भाकरी मस्त फुगा त्यात. तुम्ही आधी चुलीवरच स्वयंपाक करीत होते ना. हा मी आधी चुलीवरच करीत गॅसच कायचा चुलीवर चहा चुलीवर सारं. आता जमन का. आता पुरी करीत आहेत का आता चुलीवर केलं का योग दाडा 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 जाळ ती मागाची बाया सारपाना. चांगला जाळ आला. मसाला परत बरं कशी भाजली चुलीवरल्या भाकरी खात्यात लोक छान लागत. मग छान लागत. चुलीवरचं मटण आणि चुलीवरची भाकरी एक बस झाली आता 10-15 झाल्या मग 16 वाजले. नको नको बस, अजून एक घेतलं. तर चांगलं. एखाद दोन का तर अगोदर गेल्यावर घरच्या भाकरी झाले करून 10-15-16 भाकरी ना झाली का हा? ना झाली भाकरी 15. हा भाकरी करून करून दम लागला असेल घरच्या आपल्या. इथं ठेवते थांब याच्यात ठेवते. आईला ताटली दे म्हणे. असं मळलं ना चांगलं मग चिरटत नाही भाकरी चांगल्या. हे राज आहे काय तुझं भाकरी करायचं. हा फुगतीनं भाकर मस्त हा पैकी. मस्त पैकी पिठाळ लागत नाही मग. करा शिजायला कोण हा येऊ द्या 5-10 मिनिटं ना. मोकार कर दे तिथं. नाही त्यांना भेटलं तर काय याच्यातलं 4-4 देता येणार. असं मळून मळून घ्यावं लागत. करायचे पीठच गळा. कोण
का मग हा दूध पाणी घ्यायचं. याचं झाकण कुठे आहे? लय घालायचं, छान होतं घालायचं. भाकरी करून आता मस्त ताव मारायचा गरम गरम कशो चुरून भाजी चांगले झाले का? चांगलं झालं का? मटन घालतं असं आहे ना. चांगलं झाले ना? मटन म्हणजे तर मंडळी असा होता आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला असेच काही फॅमिली मोमेंट्स पाहायला आवडतील का ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला याआधीच असे प्रेम दिले तसे ह्यालाही द्या. तोपर्यंत भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.